लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता राज्यात विधानसभेचं वारं सुरू झालंय। दरम्यान महाविकास आघाडीकडून अद्याप विधानसभेसाठी कोल्हापूरसह राज्यातील जागा वाटपाची चर्चा सुरू झालेली नाही। तर याबाबतचा कोणताच फॉर्म्युला अद्याप ठरलेला नसल्याचं काँग्रेस विधान परिषद गट नेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं। मात्र येणारी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष प्रामाणिकपणे लढणार असून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्णय हा पक्का झाला असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय। आणि तुमच्यावर आणि जयंत पाटलांच्यावर आरोप केलाय। मला वाटतं आरोप केला का नाही मला माहीत नाही, परंतु मी पहिल्यापासून गेले 4-6 महिने म्हणत होतो की ते आमच्याबरोबर यावेत, त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे, हे मी सांगत होतो। परंतु शेवटी काही मुद्दे महाविकास आघाडी म्हणून ते पहिल्यापासून फक्त शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे, काँग्रेस राष्ट्रवादीचा नको, अशी जी भूमिका होती ती शेवटला त्यांनी बदलायसाठी भूमिका घेतली। परंतु तोपर्यंत वेळ बरीचशी निघून गेली। ते माझा प्रामाणिक प्रयत्न होता। आता आरोप त्यांना करायला हरकत नाही, परंतु मी प्रामाणिक प्रयत्न केला, त्यांच्या लोकांना माहीत आहे। पण ड्राफ्ट तुम्ही महायुतीसोबत जाणार नाही असा नाही, ते आरोप नाही आहे। चर्चा झाली की बाबा महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा आणि कशा पद्धतीने पाठिंबा द्यावा, तर तो लेखी स्वरूपात त्यांनी पाठिंबा द्यावा, राज्यातल्या इतर सीटवर देखील त्यांनी पाठिंबा द्यावा अशी आमची अपेक्षा असणार। शेवटी महाविकास आघाडीतला घटक पक्ष म्हणून किंवा घटक म्हणून ज्यावेळी आम्ही एखादी जागा त्यांना सोडत असेल तर राज्यामध्ये देखील त्यांचं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा होती। परंतु काही बुलढाण्याच्या बाबतीत त्यांच्या तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की हे एकदा तुमचं तिकीट फायनल होते, त्यानंतर मी जिल्ह्यातल्या राज्यातली कार्यकारिणीची बैठक घेतो आणि राज्यामध्ये पाठिंबा देतो, ते आम्हाला मान्य होतं। परंतु शेवटी यात बराचसा वेळ गेला आणि समज गैरसमजातून हा निर्णय एकदम पुढे गेलेल्याचं साधारणपणे चित्र आहे। कोल्हापुरात गेल्या महिनाभरात पूर्णपणे कायदा सुव्यवस्था ढासळली असून खून मारामारीच्या घटना वारंवार घडत आहेत। कळंबा जेलमधून तर आठवड्याला काही ना काही घटना समोर येत आहेत। मात्र पोलीस प्रशासनाचं लक्ष कायदा सुव्यवस्थेवर आहे का नाही असं विचारत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं केलंय। कोल्हापूरमध्ये एकूणच कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेले असं वातावरण गेल्या महिन्याभरात आपण पाहतोय। अनेक ठिकाणी खून होत आहेत, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या घटना सामोरा येताना या ठिकाणी दिसत आहेत। नेमकं लक्ष पोलीस प्रशासनाचं कोल्हापुरातल्या कायदा सुव्यवस्थेवर आहे का नाही अशी शंका निर्माण होणारी घटना, म्हणजे आता मी अधिवेशन आहे आमचं, गेल्या 2 महिन्यातल्या कोल्हापुरातल्या घटना बघितल्या, क्राईम रेट बघितला तर साधारणपणे वाढलेला दिसते। मग नेमकं प्रशासन काय करते अशी शंका निर्माण होते। फक्त राजकीय गोष्टीमध्येच प्रशासन अडकले का अशी शंका होते। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये म्हणजे आज रंकाळ्याला त्या ठिकाणी खून होतो, भर चौकात अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडताना आपल्याला दिसतात। जेलमध्ये तर सर्रासपणे आता कळंब्याचं म्हणजे आता कन्फर्म झाले की दर आठवड्याला काहीतरी सापडणार, म्हणजे ठरलेलं आहे, लिखित आहे, सापडून देखील पुढच्या आठवड्यात परत त्याच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। आणि मला वाटतं कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेल्या हाच मुद्दा येणाऱ्या अधिवेशनामध्ये महत्त्वाचा असेल।